जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी। राज्य शासनाच्या 100 कोटी निधीतून मंजूर झालेल्या कोल्हापूर शहरासाठी राज्य शासनाने 100 कोटी निधी दिला होता, पण शहरातील रस्त्यांची अवस्था भकास झाली आहे। मग तो निधी गेला कुठे असा सवाल करीत कोल्हापूर वंचित माथाडी कामगार युनियनच्या वतीने कोल्हापूर महापालिकेसमोर कंदील घेऊन आंदोलन करण्यात आले। जिल्हाध्यक्ष संजय गुदगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की राज्य शासनाने कोल्हापूर शहरातील रस्त्यासाठी 100 कोटी निधी दिलाय। ठेकेदाराला दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। आज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीनं कोल्हापूर शहराच्या 16 रस्त्यांसाठी महाड शासनाकडून 100 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते। ते रस्ते 2 महिन्यापूर्वी तयार झाले म्हणून असं कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं मत होतं, पण या पहिल्या पावसामध्येच ते सर्व रस्ते कुठे आहेत आणि खड्डे कुठे आहेत हे दिसेनाचं झाल्यामुळं आज आम्ही युनियनच्या वतीनं प्रशासक यांना ते शोधण्यासाठी, ते रस्ते कुठे आहेत आणि ते 100 कोटी रुपये कुठे आहेत ते शोधण्यासाठी त्यांना कंदील भेट दिलेले आहे। ते भेट देताना त्यांना आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे की हे आपण आता प्रतिकात्मक तुम्हाला देत आहोत। जर का त्या अधिकाऱ्यावर ज्यांनी दोषी की भ्रष्टाचारी ज्यांनी पैसे खाल्लेले आहेत त्या पैशावर जे ठेकेदार जे दोषी आहेत त्यांना काळ्या यादीमध्ये टाकलं पाहिजे। जर का हे लवकरात लवकर 15 दिवसांमध्ये नाही केला तर ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल असं आम्ही त्यांना सांगण्यात आलेलं आहे। तरी त्यांनी आम्हाला कारवाई करण्याचा आदेश दिलेला आहे, म्हणजे करतो म्हणून आम्हाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे। ते पत्र पण आम्हाला उद्यापर्यंत देतो म्हणून सांगितले। तरी आम्ही न थांबता पुढील 15 दिवसांमध्ये इथं महानगरपालिकेमध्ये येऊन त्याचा लेखाजोखा घेऊन पुढं काय करायचं ते ठरवून आपण उग्र आंदोलन करणार आहोत। परभणी जिल्हाधिकाऱ्यांना कलावंतांच्या विविध मागण्यांच्या निवेदनात बहुजन विकास सांस्कृतिक कला मंचच्या सदस्यांना शासकीय सांस्कृतिक मंडळाच्या समितीवर नेमणूक करावी व कलावंतांचे प्रलंबित मानधनाचे प्रस्ताव तात्काळ मार्गी लागावे। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंडळाची जिल्हावाईज समिती नेमली आहे। त्या समितीमध्ये बहुजन विकास सांस्कृतिक कला मंचच्या सदस्यांना प्राधान्य देण्यात यावे ही मागणी करून प्रलंबित कलावंतांची कामे मार्गी लावावे। शासनाच्या काही निष्काळजी अधिकाऱ्यांमुळे बोगस कलावंतांना मानधन देण्यात येत आहे। अशा कलावंतांचे मानधन त्वरित बंद करून खऱ्या कलावंतांना मानधन देण्यात यावे। विकास कला मंच महाराष्ट्राच्या वतीने आज संस्थापक अध्यक्ष दत्ताजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष या ठिकाणी सगळे आणि पदाधिकारी मिळून या सर्वांच्या उपस्थितीत आज निवेदन दिलेलं आहे। जे परभणी जिल्ह्यामधील जे बोगस कलावंत आहेत ते हाडामासाच्या कलावंताला न्याय देण्यासाठी आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। कलावंताला हक्काचं घर मिळालं पाहिजेत आणि कलावंताला जे बांधकाम जे कलावंत आहेत त्यांना काय जे साहित्य आहे ते साहित्यसुद्धा मिळालं पाहिजेत। यासाठी आम्ही असे विविध प्रश्न घेऊन या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाचा त्यांनी विचार करून या ठिकाणी कलावंताला न्याय द्यावा। जर आमच्या या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही बहुजन विकास कला मंचच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहोत। दीक्षाभूमी बचाव नागपूरच्या वतीने दिनांक 1 जुलै 2025 ला पावन दीक्षाभूमी परिसर नागपूर येथे 1 दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। हे आंदोलन दीक्षाभूमीच्या लगत असलेल्या CRC कॉटन रिसर्च सेंटरच्या जमीन हस्तांतरित करून दीक्षाभूमीचा विकास व सौंदर्यीकरण करण्यात यावे या एकमुखी एकमेव मागणीला घेऊन करण्यात येत आहे। गेल्या वर्षी याच दिवशी शासनाचा चुकीचा व कमकुवत वटहुकूम विरोधात आंबेडकरी जनतेने मोठे आंदोलन केले होते। त्याच ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत या आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। प्रथम आपके चैनल को लाड बुद्धा मैं मंगल कामना देता हूं। हम लोग लगातार बोध गया में 140 दिनों से बैठे हैं, लेकिन फिर भी सरकार हमारी बात नहीं सुन रही है। 1 जून से हमने देश भर में अनेक राज्यों में हमने जनसभा भी की है। सरकार न सुनने की वजह से हम लोगों ने अब निर्णय लिया कि 1 जुलाई से 31 जुलाई तक देश के अलग अलग शहरों में भी धरना दिया जाएगा। तो उसी कड़ी में आज नागपुर के संविधान चौक में हम लोग महाबोधि महाविहार को मुक्त करने के लिए और BT एक्ट जो 1949 का बना हुआ एक्ट है महाबोधि टेम्पल बोध गया का है, उसे रद्द करने के लिए, चूँकि वो
न्याय संगत नहीं है बौद्धों के लिए, क्योंकि उसमें 4 बौद्ध 4 अबौद्ध और एक हिंदू जो गया ज़िले का कलेक्टर होगा चेयरमैन। तो इस तरह से हमारी मांग है कि बौद्ध जनता जो लगातार 140 दिनों से धरना कर रही है बौद्ध भिक्खू ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम के माध्यम से, और देश के सभी हमारे जितने बुद्धिस्ट ऑर्गेनाइजेशन हैं वो अपील करते जा रहे हैं, निवेदन कर रहे हैं, इवन वो धरना दे रहे हैं, जनसभाएं कर रहे हैं। और ये आज की लड़ाई नहीं है, अनागारी धम्पा से लेकर भंते सुरेश से लेकर आकाश लामा जी तक और बौद्ध भिक्खू संघ तक आज कंटिन्यूसली ये आंदोलन चल रहा है। हमने ये पाया कि जितने भी देश के अंदर में पूजा स्थल है, चाहे वो चर्च हो, गुरुद्वारा हो, मंदिर हो, बुद्ध विहार हो या हिंदू टेंपल क्यों ना हो, ये सभी जगह हम ये पाते हैं कि वहाँ पर उनके ही अपने लोग मेंबर्स होते हैं। लेकिन महाबोधि महाविहार जो तथागत गौतम बुद्ध का ज्ञान प्राप्ति का स्थान है, उसमें यहाँ पर एक्ट बना करके बौद्धों के साथ अन्याय किया जा रहा है। तो इस अन्याय को रोकने के लिए और महाबोधि महाविहार को मुक्त करने के लिए ये हम लोग आज यहाँ पर संविधान चौक में धरना पर बैठे हुए हैं, जिसमें भिक्खुगण है, उपासक उपासिका है, जिनका सबका समर्थन है। और संविधान चौक में लगातार 1 जुलाई से लेकर 31 जुलाई तक हम लोग यहाँ पर डटे रहेंगे। 29 जुलाई को हेयरिंग है माननीय न्यायालय की तरफ से। हम चाहते हैं कि वो BT एक्ट को रद्द करने के लिए ये ध्यान रखे कि जो बौद्ध है वो सड़कों पे हैं, उनका अपनी श्रद्धा है, उनकी अपनी भावना है, उनकी भावना आहत नहीं होनी चाहिए, इस बात का ध्यान रखे सरकार भी। इसलिए केंद्र सरकार और बिहार की सरकार से हम लोग ये आपके चैनल के माध्यम से पुरजोर अपील करते हैं कि बौद्धों को न्याय दे। और बौद्ध लोग पूरी तरह से अब डटे हुए हैं, इसलिए ये सिर्फ अब बोध गया में नहीं बैठे हैं, अब तो पूरे देश के जगह जगह में जिला स्तर पर भी धरना दे रहे हैं। तो हम अपील करते हैं सरकार से कि हमारी बौद्धों की बात को माने और हमारे साथ न्याय करें। सर्वांना जय भीम नमो बुद्धाय। आज आपण दीक्षाभूमी परिसरामध्ये सर्व नागपूरकर जनता एकत्र झालेली आहे। त्याचं कारण असं 1 जुलै 2024ला दीक्षाभूमीवर शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सीच्या माध्यमातून फार मोठं खोदकाम करण्यात येत होतं। 1 लाख स्क्वेअर फीटाच्या वरती तो खोदकाम होणार होतं, ज्याच्यामुळे ह्या दीक्षाभूमीवरती देशामधून येणारी जी लाखो जनता असते धम्मचक्र प्रवर्तन दिनी, त्यांची फार मोठी गैरसोय होणार होती। आणि हे जे काही खोदकाम करत होते किंवा यांच्या ज्या डिझाईन्स होत्या, ह्या डिझाईन्समुळे जे काही बांधकाम होणार होतं त्याच्यामुळे भविष्यामध्ये फार मोठे धोके उद्भवण्याचा संभव आंबेडकरी जनतेच्या लक्षात आलं। आणि त्यामुळे आंबेडकरी जनतेने वारंवार स्मारक समितीकडे मागणी करू नये की हे बांधकाम थांबवण्यात यावं, हे काम त्वरित थांबवण्यात यावं। त्यांनी न थांबवल्यामुळे 1 जुलैला फार मोठा जन आक्रोश निर्माण झाला। लोकांच्या ज्या संवेदना होत्या त्या उचंबळून आल्या आणि हजारोचा जनसमुदाय इथं गोळा होऊन आमची एकच मागणी करण्यात आली की हा जो काही विद्रुपीकरण चाललेला आहे दीक्षाभूमीवर, येणाऱ्या काळामध्ये ज्याचे फार मोठे धोके संभवतात, हा त्वरित थांबवण्यात यावं। आणि तुम्ही जो सौंदर्यीकरण करू पाहता, ज्याच्यासाठी 204 कोटीचा निधी समाज कल्याणच्या माध्यमातून तुम्ही ह्या दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणासाठी दिला होता, तो आंबेडकरी जनतेला मान्य नव्हतं। याचं कारणही असं होतं, जागतिक स्तरावरती ज्या काही बौद्धांच्या फार मोठमोठ्या संस्था आहेत, मोठमोठी विहार स्तूप आहेत, त्या जगातल्या स्तूपांचं आंबेडकरी जे विद्वान आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, डिझायनर आहेत वर्ल्ड क्लासचे, त्यांची एक तज्ज्ञांची समिती बनवून सौंदर्यीकरण कसं असायला पाहिजे त्यासाठी त्यांचं मत विचारात घ्यावं आणि त्याच्यानंतरच हा बांधकाम खोदकाम जे काही सौंदर्यीकरण असेल
ते सुरू करावं. आमचं फक्त विद्रुपीकरणाला विरोध होता. सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना जय भीम. हे आंदोलन मागच्या वर्षी 1 जुलैला या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने या दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण करण्याचा घाट घातला गेलेला होता आणि इथे पार्किंगची पूर्ण जे खाली जागा होती दीक्षाभूमीची, ज्याच्यावरती लोक रात्री राहायचे लोक रात्रभर इथे, ती संपूर्ण जागा पार्किंगनी वेढून टाकलेली होती. म्हणजे लोकांनी कुठे यायचं आणि कुठे उभं राहायचं. नागपुरातल्या लोकांना हे जाणवल्याबरोबर नागपुरातल्या लोकांनी तो सगळा तळ उद्ध्वस्त करायला लावला आणि ते संपले. परंतु याचा अर्थ असा होत नाही की जे प्लॅनिंग तुम्ही केलेलं होतं ते प्लॅनिंग तुम्ही पुन्हा सुरू करू नये. ती जमीन, दीक्षाभूमीची जमीन लोकांची पवित्र जमीन आहे, पवित्र भूमी आहे आणि या पवित्र भूमीवरती लोक 2-2, 3-3 दिवस येऊन राहतात. दीक्षाभूमीच्या काळामध्ये म्हणजे ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये, ज्या दिवशी धम्मप्रवर्तन दिन झालेला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा केवळ आस्थेचा किंवा अंधश्रद्धेचा प्रश्न नाही आहे की आम्हाला तिथे पार्किंग नको आहे कारण ही अंधश्रद्धा आहे. लोकांना उभं राहायला जागा नाही, तिथे तुम्ही पार्किंग का करता, हा आमचा मुद्दा होता. आणि सौंदर्यीकरण करणं म्हणजे नेमकं काय करणं होतं. तर इथे सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने जे बॅरेजेस लावलेले होते, लोकांना उभं राहतात. तिकडे हे क्रिकेटचं ग्राउंड आहे, तिकडे कॉलेजेस सुरू केलेले आहेत. ही केवळ आणि केवळ दीक्षाभूमी 13 एकर जमीन होती, ही केवळ आणि केवळ त्या मेळाव्यासाठी होती. इथे लोक आस्थेने यावे आणि त्यांना उभं राहण्यासाठी जमीन होती. त्या सगळ्यांच्या विरोधामध्ये आमचा हा एल्गार आहे. केवळ आम्ही ते एक गोष्ट झाली याच्या विरोधात हा एल्गार नाही आहे की ही जमीन बौद्धांची आहे, ती कोणा एका समितीची नाही आहे जमीन. कारण ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मपरिवर्तन या जमिनीवर केलं होतं म्हणून ती जमीन मिळालेली होती. एका समितीला कॉलेज खोल्यासाठी जमीन मिळाली होती का? तर ती अजिबात नव्हती मिळालेली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की इथे अत्यंत जागतिक स्तराचे लेखक, जगातले वेगवेगळे विविध देशातली लोक येतात. त्यांच्यासमोर तुम्ही त्यांना उभं राहण्यासाठी ते येतात, त्या श्रद्धेने त्या दीक्षाभूमीत येतात. पाणी साचलेलं असते, कचरा असतो तिथे. त्या दीक्षाभूमीचा सगळं बाहेरचा त्याचा अंतरंग तर खराब आहे, बाहेरचा रंग तर सगळं खराब आहे, अंतरंग पण खराब आहे. म्हणजे जिथे पवित्र बुद्धाच्या अस्थी ठेवलेल्या आहेत ते सुद्धा अत्यंत गबाळ्यासारखं ठेवलेलं आहे. त्याचा पण आम्हाला विरोध आहे. ससून हॉस्पिटल समोरील जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा विस्तार करावा. त्या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक निर्माण करावे अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्षीय नेत्यांची आहे. राज्याच्या आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समिती पुणेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच 15 ऑगस्ट रोजी पुणे जिल्हाधिकारी कचेरीवर आंबेडकरी जनतेच्या वतीने प्रचंड जवाबदो आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत सोमवारी देण्यात आला. पुणे शहरातील मंगळवार पेठेतील मालधक्का ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे अतिशय महत्त्वपूर्ण असं एक आंबेडकरी चळवळीला एक सांस्कृतिक भवन उपलब्ध आहे, परंतु ते अतिशय छोट्या प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून आंबेडकरी जनता गेले 20-25 वर्षापेक्षा जास्त काळापासून या सांस्कृतिक भवनाचा विस्तार व्हावा याच्यासाठी प्रयत्नशील आहे. आणि अनेक आमच्या या पक्ष संघटना यांनी प्रयत्न केलेच होते, परंतु जेव्हा आता असं लक्षात आलं मधल्या काळामध्ये की जे माहिती आमचे गायकवाड साहेबांनी दिली की या जागेबद्दल शासनातील काही संबंधित लोकांनी हे गैरव्यवहार केले. त्याचे रिपिटेशन मी करत नाही, परंतु ती जागा विकली आणि शासनाने पैसे केले. मुळामध्ये ही गोष्ट आम्ही हे ऐकल्यानंतर आंबेडकरी चळवळीतील पुणे शहरातील निरनिराळ्या पक्ष आणि संघटना एकत्र आल्या आणि इतक्या स्वयंस्फूर्तीने आल्या की सर्व मतभेद त्यांनी बाजूला ठेवले आणि या प्रश्नावर आंबेडकरी चळवळीतले लोक एकत्र आलेले. ही अतिशय महत्त्वाची आणि आनंददायी गोष्ट आहे. आणि सर्वांची आणि दूरवर आम्ही त्याचं पहिलं त्याला काय असं म्हणता येईल की
की प्रतिबिंब आम्ही एक पहिला कार्यक्रम जाहीर केला की पुणे शहराच्या वतीने आंबेडकर जयंतीला एक धरण्याचा कार्यक्रम केला 7 फेब्रुवारीला। त्या कार्यक्रमाला 10,000 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते आणि इतके शांततेने ते आंदोलन केलं आणि शासनाला आम्ही एक संदेश दिला की ही जागा बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठीच मिळाली पाहिजे, अन्य कोणी त्याचा जो काही त्याच्यावर करार मदार झालेले आहेत ते करार मदार शासनाने रद्द करावेत आणि शासनाने करू शकतं। आणि म्हणून मधल्या काळामध्ये जे काही करार झाले आणि अशा असताना ते करार रद्द केले पाहिजे आम्ही मागणी केली आणि ते करार रद्द झाल्यानंतर मग आम्ही त्या ठिकाणी सांस्कृतिक भवन देखील शासनाने निर्माण केलं पाहिजे अशी मागणी आहे। पण दरम्यानच्या काळामध्ये मग आम्ही आता सांगितल्याप्रमाणे की मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना भेटलो, निवेदन दिलं, त्याचबरोबर अजितदादा पवार पालकमंत्री असल्यामुळे त्यांनाही निवेदन दिलं, त्यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री यांना देखील भेटलो कारण त्यांच्या खात्याचा हा विषय असल्यामुळे त्यांना देखील निवेदनं दिली। अजितदादांनी आम्हाला आणि विशेषतः फडणवीस साहेबांनी अतिशय सकारात्मक चर्चा केली आणि सांगितलं की हा बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक भवन मोठं करण्याच्या बद्दल आमचं काहीच मत नाही। अजित पवार साहेबांनी तर आम्हाला असं सांगितलं की मी या तिन्ही म्हणजे त्या वेळेला एकनाथ शिंदेला आमचं निवेदन गेलं ना, तुम्ही एकनाथ शिंदेला निवेदन द्या, आम्ही ताबडतोबीने त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये बसतो आणि तुमच्या याच्यावर प्रस्तावावर चर्चा करतो आणि तुम्हाला आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार करण्याचा निर्णय घेतो असं अजितदादांनी स्पेसिफिकली सांगितलं। असं सगळं असताना आम्हाला नंतरच्या काळामध्ये ऐकायला मिळालं की माधुरी मिसाळ या राज्यमंत्री आहेत आपल्या पुण्याच्या आहेत, तर त्यांनी मात्र एक वेगळा सूर लावलेला आहे आणि आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे की एवढी मोठी मागणी 10,000 लोकांचा एक धरणं असं सगळं असताना वर्तमानपत्रामधून देखील हा विषय चर्चेला असताना माधुरी मिसाळांनी मात्र त्या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल व्हावं अशा प्रकारचा प्रस्ताव ते पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि म्हणून आम्ही सर्व घटक पक्षातील सर्व नेते मंडळांनी एकत्र बसून चर्चा करून असं ठरवलेलं आहे की माधुरी मिसाळांच्या त्या प्रस्तावाला विरोध करणं आणि शासनाकडे अशी मागणी करणं की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कॅबिनेट घेतल्या त्या कॅबिनेट मधले जेवढे जागेचे निर्णय झाले त्या जागेमध्ये आंबेडकर भवनाच्या जागेच्या संदर्भातला निर्णय याची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे, हा गैरव्यवहार झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांनी शिंदेला पाठीशी घालू नये, ही महाराष्ट्राची फसवणूक आहे आणि आंबेडकर जयंतीची फसवणूक आहे। याची सीबीआय चौकशीच व्हावी या व्यवहाराची, कारण की जी जागा 600 कोटीची 60 कोटीला दिली जाते तर हा गैरव्यवहार फडणवीसांनी शिंदेना पाठीशी घालू नये ही आमची स्पष्टपणे मागणी। या विरोधात आमचा मोर्चा जेव्हा निघला त्या मोर्चा निघल्याच्या वेळेस हा निर्णय होता। जर आंबेडकरी जनतेने मोर्चा काढला त्यानंतर या जागेच्या संदर्भातले निर्णय फिरवायचे निर्णय झाले, बिल्डरच्या साठी परवानगी द्यायची थांबवण्याचा निर्णय झाला, लगेच गपचूप आल्या पुढे लगेच नाही आता हॉस्पिटल काढायचे हे माधुरीताईंना माहिती असताना निर्णय होताना मात्र तुमच्या सरकारच्या विरोधात तुम्ही मुख गिळून बसता आणि आता मात्र आंबेडकरी जनतेने आंदोलन केल्यानंतर त्याच्यावर तुम्ही उलटी चर्चा करता, हे बरोबर नाहीये, हे निषेधार्थ आहे। तुम्ही पुण्याच्या खासदार आहात, पुण्याच्या मंत्री आहात, पुण्यामध्ये तुम्हाला आमदार पुणेकरांनी केले, पश्चिम महाराष्ट्रातलं मोठं स्मारक व्हावं ही आमची प्रामाणिकपणे सगळ्यांची इच्छा आहे। अशी असताना माधुरीताई ज्या पद्धतीने या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न करतात त्याचा तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो आणि लवकरच त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची भूमिका या समितीच्या वतीने घेतली जाईल आणि ती उग्र स्वरूपाचं मोठं आंदोलन असेल, कारण शेवटी तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे। माधुरीताईंनी असं करू नये, पुण्याचे खासदार हे पॉझिटिव्ह बोलतात, बाकी सगळे पॉझिटिव्ह बोलतात आणि तुम्ही मात्र वेगळ्या माहिती असताना देखील वेगळ्या पद्धतीने बोलता, हा द्वेष माधुरीताईंचा हा बरोबर नाहीये। त्यांनी ही भूमिका माघार घ्यावी आणि जी भूमिका आम्ही आंबेडकरी समाजाने चळवळीने सगळ्या समाज पक्षांनी, म्हणजे इथं फक्त बौद्ध समाज नाहीये, मुस्लिम समाजापासून मराठा समाजापासून सगळ्यांची मागणी आहे की आंबेडकर भवनाचं विस्तारीकरण व्हावं, तिथं एज्युकेशन हा उभं राहावं, तिथे वेगळ्या पद्धतीचं ग्रंथालय व्हावं, अभ्यासिका व्हावी, असं एक व्यापक स्वरूपाची एक मागणी घेऊन आम्ही गेलेलो आहोत। तर या ठिकाणी पुन्हा एकदा या प्रकरणाची सीबीआय चौकशी घेतली पाहिजे, याला स्टे ताबडतोब दिला पाहिजे, ह्या प्रकरणाला स्टे मिळावा यासाठी तो करार रद्द व्हावा यासाठी आता जी आंदोलनाच्या तारखा जाहीर झालेल्या
हे आंदोलन आता पुढच्या काळातले उग्र स्वरूपाचे असणार आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने कोल्हापूर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि 10वी व 12वीच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शाहू स्मारक भवन येथील झालेल्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते. इंजिनियर निखिल थोरात व डॉक्टर अनिल माने यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र भोसले होते. यावेळी डॉक्टर अनिल माने यांचे फुले शाहू आंबेडकर आणि बहुजन समाज या विषयावर व्याख्यान झाले. सर्वप्रथम महामानवांना पुष्पांजली वाहण्यात आली. त्यानंतर पंचशील त्रिशरण बुद्ध वंदना घेण्यात आली. सूत्रसंचालन सरचिटणीस संतोष भुयेकर यांनी केले. प्रास्ताविक उपाध्यक्ष दीपक मांजरेकर यांनी केले. आभार कोषाध्यक्ष सतीश मानगावकर यांनी मानले. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. आज शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूरच्या वतीनं आणि समता सैनिक दल बटालियन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील जे बौद्ध निराधार गरीब विद्यार्थी आहेत अशांच्यासाठी आपण गेल्या वर्षीपासून शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम आपण घेत आहोत. जेणेकरून जे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शाळेला जात आहेत, शिकत आहेत, ज्यांच्यामध्ये शिकण्याची उमेद आहे, परंतु गरीब परिस्थितीमुळं शालेय जे साहित्य आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि अशा विद्यार्थ्यामध्ये कुठल्याही प्रकारची उणीव न राहता उणीव राहू नये म्हणून हा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम दरवर्षी आपण गेल्या वर्षीपासून हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आपण घेत असतो. त्याला जोडूनच आपण आपल्या समाजातील जे 10वी 12वीचे विद्यार्थी तालुक्यातून जे टॉप आहेत अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आपण घेत असतो. आणि त्याचबरोबर आपल्या बौद्ध समाजामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक जे होतकरू मुलं आहेत जे चांगल्या पद्धतीनं MPSC UPSC सेट नेट याचा अभ्यास करून त्या ठिकाणी जात असतात. चांगल्या पदासाठी त्या ठिकाणी त्यांची नवनियुक्ती होत असते. अशांच्यासुद्धा या ठिकाणी गुणगौरव व्हावा यासाठी भारतीय बौद्ध महासभा नेहमी अग्रेसर राहिलेला आहे आणि गेल्या वर्षीपासून हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. हा उपक्रम जो असतो हा उपक्रम आपण शाहू जयंतीच्या निमित्तानं आपण घेत असतो आणि म्हणून पुन्हा एकदा आपणा सर्वांना छत्रपती शाहू जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय. मला आज या कार्यक्रमात आल्यामुळं एक प्राऊड फील करायला लागलेलं. म्हणजे आपण या कार्यक्रमाला काही कार्यक्रमाला आम्ही जातो
पण बऱ्याच कार्यक्रमामध्ये आपल्याला चळवळीचं हे दिसत नाही. पण या ठिकाणी खरोखर सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक काम करणारे जे लोक आणि त्यांच्या सहवासात आल्यामुळं एक अभिमान आणि स्वाभिमान आपल्याला जाणवतो. तर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं साधारणपणे आपण ज्यांना आदर्श मानतो ते फुले शाहू आंबेडकर आणि एकूण भारतीय शिक्षण जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या अनुषंगानं काही विचार आपल्यासमोर मांडावेत म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे. अखिल भारतीय कैकाडी महासंघ परभणी जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर संजयजी मेंढे अखिल भारतीय कैकाडी महासंघ संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार व दिल्ली येथील आर्ट ऑफ मॅजिक युनिव्हर्सिटी मॅजिक बुक ऑफ रेकॉर्डच्या वतीने डॉक्टरेट हा विद्यापीठाचा सर्वोच्च बहुमान मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिगंबर जाधव, अशोक गायकवाड, अरुण जाधव, शिवाजीराव जाधव आदींची उपस्थिती होती. मित्रो, आपल्या सर्वांच्या सहकार्याने गेली 25 वर्ष आपण आपलं संघटन उभं करण्यामध्ये घातलेली आहे. आयुष्याचा जो अर्धा काळ जो उमेदीचा असतो तो आपण पूर्ण समाजसेवेमध्ये घालता. 10/12च्या रूपमध्ये राहणारा एक तुमच्यातलाच एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज या पदाला पोहोचला. तो केवळ तुमच्यामुळे पोहोचला. तुम्ही दिलेली भक्कम साथ आणि प्रचंड मोलाचं सहकार्य आणि याचबरोबर स्वतःचा प्रपंच, स्वतःचा संसार, स्वतःचा उद्योगधंदा सगळं काही मुलाबाळांचं शिक्षण सगळं काही सोडून तुम्ही माझ्यासोबत अहोरात्र फिरलात. कुठलाही कोणी कारणासाठी तर नाही, कुठं मोर्चा असो, कुठं मेळावा असो, कुठं अन्याय झाला की तिथे आपला कार्यकर्ता हजर राहायचा. म्हणजे हा जो मला पुरस्कार मिळालेला आहे हा पुरस्कार बिलकुल माझा नाही आहे. हा सर्व तुमचा महासंघ पदाधिकाऱ्यांचा आहे, माझ्या समाज बांधवांचा आहे आणि हा पुरस्कार मी तुम्हाला सर्वांना समर्पित करतो. आणि याचे खरे हक्कदार तुम्ही आहात. तुम्ही जर भक्कमपणे पाठीशी उभे नसते राहिले तर मला ही ऊर्जा मिळाली नसती आणि मी पळू शकलो नसतो. आज तुमच्या सहकार्यामुळेच आपला अखिल भारतीय कैकाडी महासंघाचं जे आपण लावलेलं युनिव्हर्सिटी रोपटं आहे त्याचा आज वटवृक्ष झाला आणि आज हे संघटन राज्यातल्या जवळपास 13 राज्यांमध्ये काम करते. महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री डॉक्टर संजय दादाभाऊ मेढे यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार शासनाच्या वतीने प्रदान झालेला आहे. त्या पुरस्काराच्या निमित्ताने आज आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या वतीनं सर्व जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी, समाज मित्र आणि या सर्वांच्या वतीनं हा पुरस्काराचा सत्कार या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. जो खेड्यापाड्यामध्ये विखुरलेला आहे, आपल्या समाजाचं कार्य, आपल्या समाजाची शैक्षणिक वाटचाल याची आपल्या सर्वांना पूर्ण कल्पना आहे. आता अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की डॉक्टर साहेबांना हा सत्कार मिळाला कसा. एक साधीच गोष्ट आहे. दिल्लीसारख्या एका ठाण्यात विद्यापीठातून त्यांना डॉक्टर दिले जाते ही काही तुमची ही साधी गोष्ट नाही. तुमच्या आमच्यासाठी अत्यंत गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र शासनाने दिला जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पुरस्कार हा सहजपणे जात नाही. ज्यांनी स्वतःला पूर्ण समाजकार्यामध्ये वाहून घेतलेला आहे आणि समाजकार्याची नोंद शासनाद्वारे वर्तमानपत्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून शासनापर्यंत पोहोचली असते, समाज कल्याण खात्यापर्यंत पोहोचली असते आणि या सर्व कार्याची गोळाबेरीज करून अत्यंत मोजक्या माणसांना हा पुरस्कार महाराष्ट्रात दिला जातो. त्यामध्ये तुम्ही आम्ही देखील खूप भाग्यशाली आहोत की तो पुरस्कार आपल्या समाजाचे लाडके राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संजयजी मेढे साहेब यांच्या कार्यामध्ये तो मानाचा तुरा जोडला गेला आहे. ही देखील अनेक त्यांच्या कामाची पावती आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है.
इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। स्मृतिशेष मान्य कदम यांच्या 12व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित अभिवादन सोहळ्यात सुप्रसिद्ध शाहीर राजेंद्र कांबळे खडूसकर यांना जीवनगौरव पुरस्कार सन्मानित करताना दीपक कदम व दिगंबर मोरे यांना सुद्धा या प्रसंगी मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी सुजित कदम, मेलबर्न विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया, मान्य मधुकर गच्चे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, गणेशराव शिंगारे, पोलीस निरीक्षक कांबळे गौतम, प्राध्यापक धुतडे, शिवाजी राजूरकर, सुनीता कदम, प्रतीक स्वराज यांची प्रमुख उपस्थिती होती। गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापुरातील पुणे बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामुळे महामार्गावरची सर्व वाहतूक ठप्प झाली होती। बंदोबस्तासाठी पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता। आमची शेती गेली तरी जगून काय उपयोग असे म्हणत एका शेतकऱ्याने नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना वाचवण्यात आले। यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील, उबाटा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले, संजय पवार, बीबी पाटील, राजू लटकर, आर.के. पोवार, सचिन चव्हाण, शिवाजी मगदूम, विक्रांत पाटील, संदीप देसाई, चंद्रकांत यादव, रघुनाथ कांबळे, सुभाष देसाई तसेच शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते। शक्तीपीठ महामार्गाला जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। शक्तीपीठ महामार्गाला भाजप सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। भाजप सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। भाजप सरकारचं करायचं काय? पण आमचं पुढचे वारस खाणार काय हा आमचा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे आमची कुळी आता आम्हाला वाढवायचीच नाही, आम्हाला आत्महत्या करून जीव द्यायचा आहे, हेच मला आता सरकारला सांगायचं आहे। पंचगंगेमध्ये उडी मारण्यासाठी आला तुम्ही? होय, कारण आज रस्ता रोको आम्ही केला होता। सरकार आमची दखल घ्यायला तयार नाही, आणि जर असं होत असेल तर आम्हाला जगण्यात काय अर्थ आहे? आमच्या जमिनी जर असं काढून ते घेणार असतील तर आम्हाला आता जगण्यात काय अर्थ राहिलेला भावानो। तो मुख्यमंत्री महोदय आता अधिक विषयाची परीक्षा करू नका आणि लोकांना नको असलेला महामार्ग, आम्ही विकासाच्या विरोधी नाही,
याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक बायपास रस्ता आहे नांदेड रत्नागिरी, या बायपासला शेतकऱ्यांनी जमीन द्यायला विरोध केलेला नाही. फक्त पूर्वेला आणि पश्चिमेला ज्या दरानं जमीन तुम्ही पैसे दिले त्या किमतीनं आम्हाला दाखवलेली आहे. मग ह्याच शक्तीपीठाला शेतकरी विरोध का करतायत? कारण शेतकऱ्यांचा विकासाला विरोध नाही, पण अनावश्यक खर्च करून जो भ्रष्टाचार होतोय त्याला मात्र शेतकऱ्यांचा विरोध आहे. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.